नमस्कार, मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज बोलणार आहे मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन आणि त्या संदर्भात उभाठा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडलेली भूमिका याबद्दल मी आज बोलणार आहे. मुंबईमध्ये आपल्याला माहीत आहे, आजपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी व्यापक आंदोलन सुरू झालेलं आहे. आझाद मैदानावरती हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळं राज्यात आज सर्वत्र ह्या आंदोलनाची चर्चा सुरू आहे. या आंदोलनासंदर्भात वेगवेगळे नेते वेगवेगळी मतं व्यक्त करत आहेत. काही जण पाठिंबा देत आहेत, काही जण आता सोयीस्कर भूमिका पत्करून गप्प बसलेले आहेत. परंतु या सगळ्यात जी भूमिका महत्त्वाची मांडली ती म्हणजे उभाठा शिवसेनेचे प्रमुख म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची जी शिवसेना आहे त्याचे प्रमुख असलेले उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेच्या वेळेला त्यांच्याबरोबर खासदार संजय राऊत होते, आमदार आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या एकूण सगळ्या पत्रकार परिषदेतलं जर आपण निवेदन पाहिलं तर त्यांनी आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि या आंदोलनातून त्यांच्या मागणीबद्दल मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीबद्दल सरकारनं तातडीनं पुढाकार घेऊन चर्चा करून काही तोडगा काढावा अशी त्यांनी मागणी मांडली. ओबीसीतून आरक्षण द्यावं का न द्यावं का ह्या विषयावर ते म्हटले हा सरकारची जबाबदारी, सरकारनं तो प्रश्न सोडवला पाहिजे. आम्ही काय आता सरकारमध्ये नाही त्यामुळे आमच्या भूमिकेला काही फार मोठा त्याच्यामध्ये अर्थ आहे असं नव्हे असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं. परंतु एकूण सगळ्या या पत्रकार परिषद आपण पाहिली तर आरक्षणाला पाठिंबा देत असतानाच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यावरच निशाणा साधला असं आपल्याला दिसेल. अधिक करून आपल्याला त्यांच्या सगळ्या पत्रकार परिषदेकडे जर बारकाईनं पाहिलं तर असं दिसेल की त्यांनी एकनाथजी शिंदे यांच्यावरच अधिक निशाणा साधला. मराठा समाजाचे लोक आपल्याला न्याय मिळावा म्हणून मुंबईत आलेले आहेत त्यांनी, कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि इथं सरकार आहे महाराष्ट्राचं, त्यामुळं ते मुंबईतच येणार. ह्या मागणीसाठी त्यांनी काही सुरतला किंवा गुवाहाटीला जायला पाहिजे होतं का असा एक टोला त्यांनी पुन्हा एकनाथ शिंदेंना उद्देशूनच लगावला. त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांनी जो उल्लेख केलेला होता की कुणीतरी खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करते वगैरे, तर ते म्हणले की उद्धव ठाकरे असं म्हणले की ही जबाबदारी फडणवीस यांची आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे की कोण नेमकं हे राजकारण करतंय, की या आंदोलनाच्या निमित्तानं कोण कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधते का वगैरे ही पाहण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. त्यांनी ते शोधावं, त्यांना काही माहीत नाही असं नाही. आणि ज्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत, अगदी मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन असू दे किंवा एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा जे आश्वासन दिलं तर अगदी शड्डू मारून वगैरे आश्वासन दिलं तर आरक्षण देतो वगैरे म्हणून, ते आता कुठं आहेत असा सवालही उद्धव ठाकरेंनी या पत्रकार परिषदेत विचारला. ज्यांनी हे अशी आश्वासनं दिलेली आहेत ते मुंबईत हे आंदोलन सुरू असताना ते आपल्या गावी जाऊन बसलेत किंवा कुठंतरी गणपतीचं दर्शन घेत सगळीकडे फिरतायत असाही टोला त्यांनी शिंदे यांना उद्देशून लगावला. आणखी एक आपल्या लक्षात येईल की त्यांच्या एकूण बोलण्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर काही अगदी स्तुतिसुमनं उधळलीत असं नाही किंवा त्यांचा काही गौरव केलाय असे नव्हे किंवा त्यांच्याबद्दल काही फार मोठी सकारात्मक भूमिका त्यांनी मांडली असं नाही. परंतु एकूण त्यांचा सगळा रोख जर पाहिला आपण तर तो एकनाथजी शिंदे यांच्यावरती होता. या निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी ही संधी साधली आणि त्यांनी एकनाथजी शिंदे यांना टार्गेट केलं या संपूर्ण प्रकरणामध्ये असं आपल्याला दिसेल. पत्रकार परिषदेच्या अगदी सुरुवातीला तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फडणवीस साहेब असा उल्लेख केला. म्हणजे आपल्याला माहीत आहे गेल्या साधारणपणे सरकार पडल्यापासून त्यांचं ते उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर सभेत असेल, पत्रकार परिषदेत असेल, कोणत्या नावानं उल्लेख करतात, काय काय त्यांना वेगवेगळी विशेषणं लावतात हे सगळं आपल्याला माहीत आहे. परंतु आज मात्र त्यांनी पत्रकार परिषदेत त्यांचा उल्लेख देवेंद्र फडणवीस साहेब असा केला, मुख्यमंत्री फडणवीस साहेब. आणि त्यांचा एकूण सगळा रोख मी म्हणलं तसं हा एकनाथजी शिंदे यांच्याकडेच होता. गेल्या काही दिवसात किंवा 1-2 महिन्यात आपण असं म्हणू की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे
यांच्यामधले जे संबंध अगदी दुरावलेले होते किंवा अगदी विकोपाला गेलेले होते ते थोडे थोडे सुधारतायत अशी चर्चा सतत सुरू आहे. वर्तमानपत्रातून तशा बातम्या आलेल्या आहेत किंवा अगदी त्याच्यावरचं तसं राजकीय विश्लेषणं सुद्धा अनेकांनी केलेली आहेत. म्हणजे खुद्द उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं, त्यांना एका पुस्तिकेसंदर्भात एक पुस्तिका मराठीच्या संदर्भातलं देणं, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये त्यांना आमच्या बाजूला या वगैरे असं आवाहन करणं, थोडंसं ते औपचारिक का असेना पण तसं आवाहन करणं किंवा अगदी एका समारंभामध्ये एकमेकांशी अतिशय आदरानं त्यांनी बोलणं, ह्या सगळ्या घटना जर पाहिल्या तर हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जो दुरावा आहे तो कमी होत चाललाय का, अशा स्वरूपाच्या बातम्या सातत्याने येत आहेत. आणि आजची जर आपण पत्रकार परिषद पाहिली, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये जे आंदोलन आता सुरू झालेलं आहे, आजपासून अतिशय तीव्रपणे आंदोलन सुरू झालेलं आहे, प्रचंड संख्येनं मराठा बांधव आज मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्याबद्दलची एकूण मांडलेली भूमिका, सरकारबद्दलची भूमिका जर आपण पाहिली तर ती फार टोकाची होती, तीव्र होती असं दिसलं नाही, जाणवत नाही. परंतु एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत मात्र त्यांनी या निमित्तानं टार्गेट करणं किंवा लक्ष साधण्याचा प्रयत्न केला, ही संधी साधली असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. पाहूया आता काय होतंय ते. उद्धव ठाकरे यांनी अशी मागणीच केली आहे की सरकारनंच पुढाकार घ्यावा, चर्चा करावी आणि यातून काही तोडगा निश्चितपणे काढावा. मराठा बांधवांना न्याय देणं ही सरकारची जबाबदारी आहे. ही आता इतर कोणाची, कोण काय म्हणाले ह्याच्याकरता मुख्यमंत्र्यांनी आता वाट बघत बसू नये, 10 जणांची मतं विचारू नयेत, त्यांनी स्वतःच पुढाकार घेऊन या बाबतीत तोडगा काढावा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. पाहूया नेमकं काय होते ते. परंतु या आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी जो एकनाथजी शिंदे यांच्यावरती निशाणा साधायचा प्रयत्न केलेला आहे तो अगदी ठळकपणे ह्या पत्रकार परिषदेत दिसत होता असं आपल्याला म्हणता येईल. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण जरूर आमचा रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ती लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.